नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अग्निवीर भरती 2026 करिता काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत. हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे असतील. तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपण सामान्य ज्ञान यावर 40 प्रश्न घेणार आहोत. तर प्रश्न क्रमांक पहिला असा आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे? तर रशिया हा जो आहे तर तो क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, जय हिंद हा नारा सर्वात प्रथम कोणी दिला होता? तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जय हिंद हा नारा सर्वात प्रथम दिलेला होता. प्रश्न क्रमांक तिसरा, भारतातील सर्वात मोठी मशीद कोणती आणि ती कुठे आहे? तर भारतातली सर्वात मोठी मशीद जी आहे तर ती जामा मशीद आहे. कोणती? जामा मशीद आहे, जे की ती दिल्ली या ठिकाणी स्थित आहे. प्रश्न क्रमांक चौथा, इन्क्लाब जिंदाबाद हा नारा कोणी लोकप्रिय केला? तर भगतसिंग यांनी इन्क्लाब जिंदाबाद हा नारा लोकप्रिय केलेला होता. कोणत्या शहराला गुलाबी शहर पिंक सिटी म्हणून ओळखले जाते? तर पहा, जयपूर, जे की राजस्थान या राज्यामध्ये आहे. तर जयपूर या शहराला गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते. भारतातील सर्वात जुनी पर्वतरांग कोणती आहे? तर अरवली ही जी पर्वतरांग आहे तर ती भारतातली सर्वात जुनी पर्वतरांग आहे. पुढचा प्रश्न पहा, जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? तर पॅसिफिक हा जो महासागर आहे तर तो जगातील सर्वात मोठा महासागर आहे. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या? भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान या पहा, इंदिरा गांधी. कोण होत्या? इंदिरा गांधी या होत्या. पुढील प्रश्न, भाकरा नांगल धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? तर भाकरा नांगल हे जे धरण आहे तर ते पहा सतलज. कोणत्या? सतलज या नदीवर बांधण्यात आलेले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचे म्हणजेच UNOचे मुख्यालय कोठे आहे? तर न्यूयॉर्क या ठिकाणी आहे, जे की अमेरिका या देशामध्ये स्थित आहे. तर न्यूयॉर्क या शहरात संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय आहे. भारतातील कोणत्या राज्याला उगवत्या सूर्याची भूमी म्हणतात? तर अरुणाचल प्रदेश या राज्याला पहा उगवत्या सूर्याची भूमी असे म्हणतात. पुढील प्रश्न, श्रीलंकेचे जुने नाव काय होते? तर श्रीलंका या देशाचे जुने नाव हे पहा सिलोन. काय होते? सिलोन हे नाव होते. काझीरंगानंतर प्रसिद्ध असलेले मानस राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? तर कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ते आसाम या राज्यामध्ये स्थित आहे. भारतातील सर्वात मोठा तेल शुद्धीकरण कारखाना कोठे आहे? तर जामनगर या ठिकाणी आहे, जे की जामनगर हे जे आहे तर ते गुजरात या राज्यामध्ये स्थित आहे. पुढचा प्रश्न आहे, पोंगळ हा कोणत्या राज्याचा प्रमुख सण आहे? तर पोंगळ हा जो आहे तर तो पहा तामिळनाडू या राज्याचा प्रमुख सण आहे. भांगडा आणि गिद्दा हे कोणत्या राज्याचे प्रसिद्ध लोकनृत्य आहे? तर भांगडा आणि गिद्दा हे जे आहे तर ते पहा पंजाब. कोणत्या? पंजाब या राज्याचे प्रसिद्ध लोकनृत्य आहे. पुढचा प्रश्न, अजिंठा आणि वेरूळच्या प्रसिद्ध लेण्या महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर अजिंठा आणि वेरूळच्या प्रसिद्ध लेण्या ज्या आहेत तर ते महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत. भारताचे मँचेस्टर म्हणून कोणत्या शहरास ओळखले जाते? तर अहमदाबाद या शहराला भारताचे मँचेस्टर म्हणून ओळखले जाते. जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर नाईल ही जी नदी आहे तर ती जगातील सर्वात लांब नदी आहे, जी की नाईल नदी ही जी आहे तर ती आफ्रिका या देशामध्ये स्थित आहे. पुढील प्रश्न पहा, मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणून कोणाला ओळखले जाते? तर मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणून पहा डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना ओळखले जाते. पुलिझर पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील कामगिरीसाठी दिला जातो? तर पुलिझर हा जो पुरस्कार आहे तर तो पहा पत्रकारिता आणि साहित्य या क्षेत्रातील कामगिरीसाठी दिला जातो. भारतात हिऱ्याच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले पन्ना हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर पहा, भारतामध्ये हिऱ्याच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले पन्ना हे जे ठिकाण आहे तर ते मध्य प्रदेश. कोणत्या? मध्य प्रदेश या राज्यामध्ये स्थित आहे. पुढचा प्रश्न आहे, सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणत्या उपनिषेदातून घेण्यात आले आहे? तर मुंडक उपनिषेदातून घेण्यात आलेले आहे. पुढील प्रश्न, अर्थशास्त्र या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक कोण आहेत? अर्थशास्त्र या प्रसिद्ध ग्रंथाचे जे लेखक आहेत तर ते चाणक्य आहेत. कोण आहेत?
चाणक्य आहेत. भारतातील पहिली जनगणना कोणत्या वर्षी झाली होती? तर भारतातली पहिली जनगणना ही पहा 1872मध्ये, जे की लॉर्ड मेयो यांच्या काळामध्ये झालेली होती. संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजेच UN दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? तर संयुक्त राष्ट्रसंघ दिन हा पहा दरवर्षी 24 ऑक्टोंबर, कोणत्या दिवशी? 24 ऑक्टोंबर या दिवशी साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, आनंदमठ या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर बंकिमचंद्र चटर्जी हे जे आहेत तर ते आनंदमठ या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक आहेत. भारताचे राष्ट्रगीत जन गण मन गाण्यासाठी अधिकृतपणे किती वेळ लागतो? तर पहा, भारताचे राष्ट्रगीत जन गण मन गाण्यासाठी अधिकृतपणे 52 सेकंद, किती? 52 सेकंदाचा वेळ लागतो. भारतातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कोणता आहे? भारतातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म हे पहा हुबळी रेल्वे स्टेशन आहे, जे की हुबळी हे जे रेल्वे स्टेशन आहे तर ते कर्नाटक या राज्यामध्ये स्थित आहे. पुढील प्रश्न, नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण होते? तर नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय पहा रवींद्रनाथ टागोर होते, जे की त्यांना 1913मध्ये नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते, जे की गीतांजली या काव्यासाठी. पुढचा प्रश्न आहे, महात्मा गांधीजीचे राजकीय गुरु कोण होते? तर महात्मा गांधीजीचे राजकीय गुरु हे पहा गोपाळकृष्ण गोखले. कोण होते? गोपाळकृष्ण गोखले होते. पुढील प्रश्न आहे, रक्तहीन क्रांती किंवा भूदान चळवळ कोणी सुरू केली होती? तर आचार्य विनोबा भावे यांनी सुरू केलेली होती. जगातील सर्वात मोठा लोकशाही देश कोणता आहे? तर जगातील सर्वात मोठा लोकशाही देश हा पहा भारत. कोणता? भारत हा देश आहे. सिंधू संस्कृतीमधील प्रसिद्ध बंदर असलेले लोथल हे ठिकाण सध्या कुठे आहे? तर लोथल हे जे ठिकाण आहे तर ते गुजरात. कोणते? गुजरात या राज्यामध्ये सध्या स्थित आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात उंच धबधबा कोणता आहे? तर कुचिकल हा जो धबधबा आहे, जे की कर्नाटक या राज्यामध्ये स्थित आहे, तर कुचिकल हा धबधबा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे. सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाला तांबडा ग्रह म्हणतात? तर सूर्यमालेतील पहा मंगळ. कोणता? मंगळ या ग्रहाला तांबडा ग्रह म्हणून संबोधले जाते. एलोरा येथील प्रसिद्ध कैलास मंदिर कोणत्या राजघराण्याच्या काळात बांधल्या गेलेल्या होत्या? तर एलोरा येथील प्रसिद्ध कैलास मंदिर जे आहे तर ते पहा राष्ट्रकूट राजवंश. काय? राष्ट्रकूट राजवंश या राजघराण्याच्या काळामध्ये ते बांधल्या गेलेल्या होते. पुढचा प्रश्न आहे, कांचनगंगा हे भारतातील सर्वोच्च शिखर कोणत्या राज्यात आहे? तर कांचनगंगा हे जे भारतातील सर्वोच्च शिखर आहे तर ते पहा सिक्कीम. कोणत्या? सिक्कीम या राज्यामध्ये स्थित आहे. जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे? तर जगातील सर्वात मोठे वाळवंट हे पहा सहारा वाळवंट आहे, जे की हे आफ्रिका या देशामध्ये स्थित आहे. पुढचा प्रश्न आहे, दक्षिण भारताची गंगा म्हणून कोणत्या नदीला ओळखले जाते? तर गोदावरी या नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणून संबोधले जाते किंवा ओळखले जाते. तर पहा, आपण आता सामान्य विज्ञान यावर 40 प्रश्न पाहणार आहोत. तर मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी ग्लँड्स कोणती आहे? तर मानवी शरीरातील सर्वात मोठी जी ग्रंथी आहे तर ती पहा यकृत, त्यालाच लिव्हर म्हणून संबोधले जाते. पाण्याचे वाफेमध्ये रूपांतर होणे या क्रियेला काय म्हणतात? तर पाण्याचे वाफेमध्ये रूपांतर होणे या क्रियेला पहा बाष्पीभवन काय म्हटले जाते? बाष्पीभवन म्हटले जाते. विजेच्या बल्बमध्ये कोणत्या धातूची तार वापरली जाते? तर टंगस्टन ही जी आहे तर ती पहा विजेच्या बल्बामध्ये टंगस्टन या धातूची तार वापरली जाते. पुढचा प्रश्न, सूर्याची ऊर्जा कोणत्या प्रक्रियेमुळे तयार होते? तर सूर्याची जी ऊर्जा आहे तर ती पहा केंद्रकीय सम्मेलन. काय आहे? केंद्रकीय सम्मेलन, न्यूक्लियस फ्युजन या प्रक्रियेमुळे तयार होते. हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर हवेचा दाब मोजण्यासाठी पहा बॅरोमीटर. कोणते? बॅरोमीटर हे उपकरण वापरतात. धातूचा राजा असे कोणत्या धातूला म्हणतात? तर सोने म्हणजेच गोल्ड या धातूला धातूचा राजा असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न, मानवी रक्ताचे मुख्य किती गट म्हणजेच ब्लड ग्रुप आहेत? तर मानवी रक्ताचे पहा मुख्य एकूण 4 गट आहेत. किती? 4 गट आहेत. तर ते 4 कोणकोणते आहेत? तर पहा ए,
बी, ए बी आणि ओ हे 4 गट आहेत. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या रक्तगटाला सर्वयोग्य दाता म्हणतात? तर पहा, ओ या रक्तगटाला सर्वयोग्य दाता असे म्हणतात. कोणत्या रक्तगटाला सर्वयोग्य स्वीकारक म्हणतात? तर पहा, ए बी या रक्तगटाला सर्वयोग्य स्वीकारक असे म्हणतात. लोखंड गंजणे रोखण्यासाठी त्यावर जस्ताचा थर देण्याच्या क्रियेला काय म्हणतात? तर पहा, लोखंडाचे गंजणे रोखण्यासाठी त्यावर जस्ताचा थर देण्याच्या क्रियेला गॅल्वनायझेशन काय म्हटले जाते? गॅल्वनायझेशन असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न आहे, सोन्याची शुद्धता मोजण्याचे एकक कोणते आहे? तर सोन्याची शुद्धता मोजण्याचे एकक हे पहा कॅरेट. काय आहे? कॅरेट हे एकक आहे. मानवी शरीरात पाण्याचे प्रमाण अंदाजे किती टक्के असते? तर मानवी शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण अंदाजे पहा 60 ते 65%. किती? 60 ते 65% इतके असते. तंबाखूमध्ये कोणते घातक किंवा विषारी रसायन असते? तर तंबाखूमध्ये पहा निकोटीन. काय? निकोटीन या नावाचे घातक किंवा विषारी रसायन असते. पुढचा प्रश्न पहा, मानवी कवटीमध्ये एकूण किती हाडे असतात? तर मानवी कवटीमध्ये एकूण पहा 22. किती? एकूण 22 हाडे असतात. विमानाचा शोध कोणी लावलेला आहे? तर विमानाचा शोध हा पहा राईट बंधू यांनी लावलेला होता. पुढचा प्रश्न, उष्णतेचे सर्वोत्तम वहन करणारा धातू कोणता आहे? तर चांदी, म्हणजे त्याला सिल्वर असे म्हणतात. तर चांदी हे उष्णतेचे सर्वोत्तम वहन करणारा धातू आहे. कोणत्या उपकरणाद्वारे यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत केले जाते? तर पहा डायनामो किंवा जनरेटर. तर हे जे उपकरण आहेत, तर या उपकरणाद्वारे यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर हे विद्युत ऊर्जेमध्ये केले जाते. लॅक्टोमीटर या उपकरणाचा वापर कशासाठी केला जातो? तर लॅक्टोमीटर या उपकरणाचा जो वापर आहे, तर तो पहा दुधाची शुद्धता किंवा घनता मोजण्यासाठी केला जातो. पुढचा प्रश्न पहा, चुंबकाचे समान ध्रुव उदाहरणामध्ये उत्तर म्हणजेच हे टोक आणि हे टोक तर एकमेकांजवळ आणल्यास काय होते? तर प्रतिकर्षण होते. काय होते? प्रतिकर्षण. प्रतिकर्षण म्हणजेच एकमेकापासून दूर जाणे. पुढचा प्रश्न आहे पहा, पेन्सिलिन या पहिल्या प्रतिजैविकाचा अँटीबायोटिकचा शोध कोणी लावला? तर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेन्सिलिन या पहिल्या प्रतिजैविकेचा शोध हाताने लावलेला होता. मानवी शरीरातील कोणत्या पेशींना सैनिकी पेशी म्हणतात? तर मानवी शरीरातील पहा पांढऱ्या रक्तपेशा, त्यालाच WBC असे म्हटले जाते. तर पांढऱ्या रक्तपेशींना सैनिकी पेशा असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न आहे, गाजरामध्ये प्रामुख्याने कोणते जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते? तर गाजरामध्ये पहा प्रामुख्याने जीवनसत्व कोणते? व्हिटॅमिन ए हे जीवनसत्व भरपूर प्रमाणामध्ये आढळते. पुढचा प्रश्न, लाळेमध्ये म्हणजे सालिवा कोणते पाचक एन्झाईम आढळते जे की स्टार्चचे पचन करते? तर लाळेमध्ये पहा टायलिन किंवा अमायलेज. काय? टायलिन किंवा अमायलेज हे पाचन एन्झाईम आढळते जे की स्टार्चचे पचन करते. सल्फ्युरिक आम्लाचे म्हणजेच ॲसिडचे रासायनिक सूत्र काय आहे? तर सल्फ्युरिक आम्लाचे जे रासायनिक सूत्र आहे, तर ते पहा H2SO4 आहे. काय? H2SO4 हे रासायनिक सूत्र आहे. साध्या मिठाचे म्हणजेच खाण्याच्या मिठाचे रासायनिक नाव काय आहे? तर साध्या मिठाचे रासायनिक नाव हे जे आहे, तर ते पहा सोडियम क्लोराईड. काय आहे? सोडियम क्लोराईड NaCl हे रासायनिक नाव आहे. पुढचा प्रश्न, धुण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव काय आहे? तर धुण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव हे जे आहे, तर ते पहा सोडियम बायकार्बोनेट. काय आहे? सोडियम बायकार्बोनेट Na2CO3 हे रासायनिक नाव आहे. पुढचा प्रश्न, समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणत्या तंत्रज्ञानाचा किंवा उपकरणाचा वापर केला जातो? तर समुद्राची खोली मोजण्यासाठी पहा सोनार. कोणत्या? सोनार या तंत्रज्ञानाचा किंवा उपकरणाचा वापर हा प्रामुख्याने केला जातो. काचे कापण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो? तर काचे कापण्यासाठी पहा हिरा डायमंडचा वापर केला जातो. पुढचा प्रश्न, मानवी शरीराच्या कोणत्या भागाला प्लेग किंवा मलेरिया प्रामुख्याने प्रभावित करतो? तर प्लीहा आणि तांबड्या रक्तपेशा
या पहा भागाला प्लेग किंवा मलेरिया प्रामुख्याने प्रभावित करतो. पुढचा प्रश्न, ब्युटेन आणि प्रोपेन हे कोणत्या वायूचे मुख्य घटक आहेत? तर LPG म्हणजे त्याला घरगुती गॅस सिलेंडर असे म्हणतात. तर LPG या वायूचे मुख्य घटक आहेत. CNGचे पूर्ण नाव काय आहे? तर CNGचे पूर्ण नाव हे पहा कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस. काय आहे? कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस हे पूर्ण नाव आहे CNGचे. दंतवैद्य म्हणजेच डेंटिस्ट रुग्णाचे दात तपासण्यासाठी कोणता आरसा वापरतात? तर दंतवैद्य हे जे आहेत तर ते पहा रुग्णाचे दात तपासण्यासाठी अंतर्वक्र कोणता? अंतर्वक्र हा आरसा वापरतात. पुढचा प्रश्न, सामान्यतः अम्लाची म्हणजेच ॲसिडची चव कशी असते? तर सामान्यतः अम्लाची जी चव असते तर ती पहा आंबट असते. कशी असते? आंबट असते. अल्कलीची म्हणजेच बेस अम्लारीची चव कशी असते? तर अल्कलीची जी चव असते तर ती पहा तुरट किंवा कडू असते. शुद्ध पाण्याचे pH मूल्य म्हणजेच pH व्हॅल्यू किती असते? तर शुद्ध पाण्याचे pH मूल्य हे पहा 7 असते. काय? 7 असते. पुढचा प्रश्न आहे, रात्रीच्या वेळी झाडाखाली का झोपू नये? तर रात्रीच्या वेळी झाडाखाली का झोपू नये याचं कारण असं आहे की पहा रात्री झाडे हे कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2 वायू हा हवेमध्ये सोडतात, म्हणून रात्रीच्या वेळी झाडाखाली झोपू नये. पुढचा प्रश्न, कांदा कापताना डोळ्यात पाणी येण्यास कोणता वायू कारणीभूत असतो? तर पहा कांदा कापताना डोळ्यामध्ये पाणी येण्यास पहा कोणता आहे? तर ते अमोनिया. कोणता? अमोनिया सल्फरचे संयुगे हा कारणीभूत आहे. पुढील प्रश्न, विद्युतरोधाचे म्हणजेच इलेक्ट्रिक रेसिस्टन्सीचे एकक कोणते आहे? तर विद्युतरोधाचे एकक हे पहा ओहम आहे. काय? ओहम. मानवी शरीरातील सर्वात मोठी पेशी कोणती आहे? मानवी शरीरातील सर्वात मोठी पेशी ही पहा तंतुपेशी. कोणती आहे? त्याला चेतापेशी असे म्हटले जाते. सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यासाठी साधारण किती वेळ लागतो? तर सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यासाठी पहा साधारण 8 मिनिटे 20 सेकंद. किती? 8 मिनिटे 20 सेकंद. सुमारे 500 सेकंद इतका वेळ लागतो.